तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत मास्लो हायरार्ची ऑफ नीड्स. हे GNM, BSc नर्सिंग, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, आपली CHO, DHS, DMER वा आणखी खूप सारे एक्झाम ज्यामध्ये सायकोलॉजी येते, सायकॅट्रिक येते, ज्यामध्ये थिअरीज ऑफ ह्युमन मोटिवेशन येते. सगळ्यांसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तर स्टार्ट करूया आपण मास्लो हायरार्ची ऑफ नीड्स. मास्लो हायरार्ची ऑफ नीड्स ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्या अब्राहम मास्लो यांनी दिलेली आहे. ठीक आहे, अब्राहम मास्लो यांनी दिलेली आहे 1943 मध्ये. थिअरीचं नाव आहे बघा, थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन. MCQ कसा येऊ शकतो, थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन प्रपोज्ड बाय तर अब्राहम मास्लो. नेक्स्ट बघूया. Maslow said that human needs are arranged in a hierarchy and lower needs must be satisfied first before higher needs become important. तर मास्लोने काय सांगितलं, हे अशी हायरची आहे. म्हणजे हायरची म्हणजे काय, असे याच्यात लेवल्स आहेत आणि हे लेवल्स कसे जातात, डाऊनवर्ड टू अपवर्ड या डायरेक्शनने आपल्याला फुलफिलमेंट करत जायचं आहे. फर्स्टली आपल्याला फिजिओलॉजिकल नीड बघायचं. ही कंप्लीट झाल्याच्या नंतरच आपल्याला सेफ्टीकडे जायचं आहे. सेफ्टी कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला लव अँड बिलॉंगिंग नीड्सकडे जायचं आहे. परत सेल्फ इस्टीमकडे जायचं आहे आणि लास्टली आपल्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन बघायचं आहे. ठीक आहे. ही रिप्रेझेंटेड द 5 लेवल्स ऑफ पिरॅमिड. याच्यामध्ये एकूण 5 लेवल्स आहेत पिरॅमिडमध्ये. तर MCQला क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ मेनी लेवल्स आर देअर इन द मास्लो हायरार्ची ऑफ नीड्स. तेव्हा तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे. तर आपण प्रत्येक लेवल ह्या पिरॅमिडमधलं प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, फर्स्टली आपण बघूया फिजिओलॉजिकल नीड. ठीक आहे, फिजिओलॉजिकल नीड एकदम बेसमेंटला आहे बघा, एकदम बेसिक नीड आहे आणि पहिल्यांदा आपल्याला फिजिओलॉजिकल नीड सगळी सॅटिस्फाय करूनच परत अपवर्ड डायरेक्शननं जावं लागते. तर बघा, आपण फिजिओलॉजिकल नीड्समध्ये काय येते, तर बेसिक नीड सुद्धा म्हणतात. द बेसिक फिजिकल नीड्स रिक्वायर्ड फॉर सर्वायवल. अशा गोष्टी ज्या की आपल्याला सर्वायवलसाठी इम्पॉर्टंट आहेत. जगण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या म्हणजे काय, फिजिओलॉजिकल नीड्स. त्याला म्हणतो आपण बेसिक नीड्स. बिकॉज द बॉडी कॅनॉट फंक्शन्स विदाउट देम. ठीक आहे, जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या भेटल्या तरच आपण जगू, नाहीतर आपण तिथंच आपलं आयुष्य संपून जाईल. तर अशा गोष्टी ज्या की आपल्या बॉडीचं फंक्शन करण्यासाठी, फंक्शन सुरू ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याला म्हणतात फिजिओलॉजिकल नीड्स. दे केम ॲट द फर्स्ट लेवल ऑफ मास्लोज हायरार्ची. ह्या आपल्याला फर्स्ट लेवलला येतात फिजिओलॉजिकल नीड्स. ठीक आहे, बघू आपण एक्झाम्पल आता कोणकोणते आहेत त्याचे. एक्झाम्पल्स ऑफ फिजिओलॉजिकल नीड्स. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, वारा म्हणजेच एअर. ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्या वातावरणामध्ये टोटल O2 किती आहे, 21%. आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ठीक आहे, आपल्याला जगण्यासाठी आपले जे काही फंक्शनिंग आहे ती होण्यासाठी एअर इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. जर हे नाही भेटलं तर आपली लाईफ तिथंच एंड होऊन जाईल, बरोबर आहे. त्यामुळंच एअरला, ऑक्सिजनला आपल्याला फिजिओलॉजिकल नीड्समध्ये टाकलेलं आहे. तर नेक्स्ट आहे बघा, हायड्रेशन. म्हणजे वॉटर पण आपल्याला पाहिजे, फूड पाहिजे आपल्याला, म्हणजे न्यूट्रिशन पाहिजे आपल्या बॉडीची प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी.
स्लीप आणि रेस्ट पाहिजे आपल्याला. किती दिवस तरी तुम्ही जर काम करा म्हणलं, किती दिवस विदाउट रेस्ट विदाउट स्लीप, किती शक्य नाही आपल्याच्यानं. काही दिवस आपल्याला होईल, 1 2 3 दिवस, पण जास्त दिवस आपल्याच्यानं पहिल्या दिवशी जेवढं आपण इफिशियंटली वर्क केलं तेवढ्या इफिशियंटली आपल्याच्यानं वर्क होणार नाही. आणि एक वेळ अशी येईल तर आपल्याच्यानं काहीच वर्क होणार नाही, आपण एंड होईल आपली लाईफ. त्यामुळे आपण स्लीप आणि रेस्ट पण पाहिजे. ठीक आहे, शेल्टर पाहिजे आपल्याला, क्लॉथिंग पाहिजे. ठीक आहे, निवारा पाहिजे चांगला, कारण की इन्व्हायरमेंटमध्ये खूप साऱ्या ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात. त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला एक चांगलं शेल्टर लागते, क्लॉथिंग लागते. ठीक आहे, ऊन वारा थंडी पाऊस याच्यामुळं आपल्या संरक्षणासाठी आपल्याला क्लॉथिंग आवश्यक असते. नेक्स्ट बघा, होमिओस्टॅसिस म्हणजे काय? नॉर्मल बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं. ठीक आहे, होमिओस्टॅसिस मेकॅनिझम हे होणं गरजेचं असतं आपल्याला. त्यालाच म्हणतो आपण थर्मो रेग्युलेशन सुद्धा. याला म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये जे हायपोथॅलॅमस ग्लँड आहे ते हे काम करत असते थर्मो रेग्युलेशनचं, होमिओस्टॅसिसचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इलिमिनेशन म्हणजेच युरिनेशन आणि डिफिकेशन. ठीक आहे, आपण जे काय अन्न फूड घेत असतो किंवा वॉटर घेत असतो, त्यांचा जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो वेस्ट प्रोडक्ट इलिमिनेट होणं म्हणजेच बॉडीच्या शरीराच्या बाहेर जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे इलिमिनेशनला सुद्धा फिजिओलॉजिकल नीड्समध्ये टाकलेलं आहे. तर आपलं युरिनेशन आणि डिफिकेशन म्हणजे आपली स्टूलिंग प्रोसेस. नेक्स्ट आहे सेक्स म्हणजेच बायोलॉजिकल ड्राईव्ह फॉर रिप्रोडक्शन. ठीक आहे, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण जे जेनेटिक्स बघतो, ठीक आहे, सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जर झाली असेल तरच आपली पुढची पिढी येणार असते, बरोबर आहे. त्यामुळं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर हे गोष्ट झाली नाही तर आपली पुढची पिढी येणार नाही आणि इथंच आपली एंड ऑफ लाईफ होईल. ठीक आहे, म्हणजे लाईफला आपल्या कंटिन्यू करण्यासाठी सुद्धा गोष्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच ह्या गोष्टीला फिजिओलॉजिकल नीड्समध्ये ठेवलेलं आहे. तर ह्या झाल्या बघा फिजिओलॉजिकल नीड्स. ठीक आहे, फर्स्ट लेवल जे आहे ते इथे झालं कम्प्लीट. आता बघू आपण फर्स्ट कम्प्लीट. आता बघू सेकंड, सेफ्टी नीड्स. ते जेव्हा आपल्या फिजिओलॉजिकल नीड्स कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला सेफ्टी हवी असते, तेव्हा आपल्याला सिक्युरिटी हवी असते. तर आपण बघू नेमकं कशा प्रकारची सिक्युरिटी सेफ्टी हवी असते. तर बघा, सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड्स. सेफ्टी अँड सिक्युरिटी नीड्स आर द ह्युमन नीड्स फॉर प्रोटेक्शन फ्रॉम डेंजर, स्टॅबिलिटी इन लाईफ, फ्रीडम फ्रॉम फिअर. ठीक आहे, आपल्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी होण्यासाठी, स्टेबल राहण्यासाठी, आपण डेंजरपासून प्रोटेक्शन होण्यासाठी, प्रोटेक्शन पाहिजे असण्यासाठी, फ्रीडमपासून, आपल्या फिअरपासून आपल्याला फ्रीडम भेटावं. ठीक आहे, आपल्या मनाला शांतता भेटावी, सुरक्षितता भेटावी, भीतीमुक्त आपल्याला वाटावं, हे असते सेफ्टी आणि सिक्युरिटी नीड्स. तर याच्यामध्ये एकूण 4 येतात सेफ्टी. एक असते फिजिकल सेफ्टी, इमोशनल सेफ्टी, फायनान्शियल सेफ्टी आणि हेल्थ सिक्युरिटी. ह्या 4 गोष्टी येतात बघा, एकाएकाने बघू आपण. तर फर्स्ट आहे फिजिकल सेफ्टी. म्हणजे काय? प्रोटेक्शन फ्रॉम एनिथिंग दॅट कॅन कॉज बॉडीली हार्म. आपल्या एक्सटर्नल बॉडीला हार्म होऊ नये ह्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे, म्हणजे काय? फिजिकल सेफ्टी. तर प्रोटेक्शन फ्रॉम एनिथिंग दॅट कॅन कॉज बॉडीली हार्म. सेफ एन्व्हायरमेंट पाहिजे आपल्याला, प्रोटेक्शन फ्रॉम ॲक्सिडेंट्स, प्रोटेक्शन फ्रॉम इन्फेक्शन्स, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन पाहिजे, हाऊसिंग सेफ्टी पाहिजे. नेक्स्ट इमर्जन्सी सर्व्हिसेस, पोलीस, ॲम्ब्युलन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला सेफ्टीसाठी, आपल्या फिजिकल सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट असतात. ठीक. नेक्स्ट असते इमोशनल सेफ्टी, म्हणजेच सायकोलॉजिकल सिक्युरिटी. सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजेच काय?
आपल्याला कोणत्या गोष्टी भीती वाटू नये. आपलं मन स्थिर राहावं, मन शांत राहावं. आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी वाटू नये. हे म्हणजे काय इमोशनल सेफ्टी असते. त्याच्यामध्ये बघूया, नीड टू फील काम, प्रोटेक्टेड अँड फ्री फ्रॉम फिअर. ठीक आहे, आपल्याला शांत वाटलं पाहिजे, आपल्याला कसल्या गोष्टीची भीती वाटली नाही पाहिजे. ही असते इमोशनल सेफ्टी, म्हणजेच सायकोलॉजिकल सिक्युरिटी. याच्यामध्ये काय काय येतं मग? एक असते स्टॅबिलिटी. ठीक आहे, स्टॅबिलिटी म्हणजे काय? मन स्थिर असणं आपलं. कोणत्याही कसल्याही गोष्टीचा आपल्याला ओव्हर थिंकिंग न होणं, कसल्या गोष्टीचा विचार न करणं, आपल्या जीवनामध्ये शांतता असणं, स्थैर्य असणं म्हणजे काय? स्टॅबिलिटी. नेक्स्ट आहे इमोशनल रिॲश्युरन्स. म्हणजेच काय? आपल्याला भावनिक धीर देणारं कोणतरी असलं पाहिजे. भावनिक धीर आपल्याला असला पाहिजे. काळजी करू नकोस, मी आहे, मला सांग काही, असे स्टॅबिलिटी देणं आपल्याला. म्हणजे काय? इमोशनल रिॲश्युरन्स. यांना काय होतं मग? आपल्याला जी वाटणारी भीती आहे ते कमी होतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो. बरोबर आहे? हे असतं इमोशनल रिॲश्युरन्स. नेक्स्ट आहे सपोर्टिव्ह रिलेशनशिप. याच्यामध्ये काय येतं? आपल्याला समर्थन देणारे आपले रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध आपले. ठीक आहे, आपलं कुटुंब असो, आपलं मित्र असो किंवा आपले सहकारी असो, जे आपल्या पाठीशी उभे राहतात, जे आपला आधार देतात, त्याला बोलतात सपोर्टिव्ह रिलेशनशिप. नेक्स्ट आहे फ्रीडम फ्रॉम स्ट्रेस, अँझायटी. ठीक आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीचा तणाव नसणं, आपण तणावमुक्त असणं, आपल्याला कोणत्या गोष्टी भीती, काळजी, दबाव नसणं म्हणजे काय? फ्रीडम फ्रॉम स्ट्रेस, अँझायटी. नेक्स्ट आहे ट्रस्ट इन केअर गिव्हर्स. म्हणजे काय? आपल्याला जे केअर देतात, आपण त्याच्या अंडरखाली येतो, म्हणजे आपले डॉक्टर असतील, आपलं कुटुंब असेल, आपला शिक्षक असेल, तर त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असणं की नाही हे शिक्षक असं शिकवत आहेत ना, हे बरोबर शिकवत असतील. डॉक्टर आहेत ना, हे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं, आपल्या प्रत्येक डिसऑर्डरचं निदान करतील, आपलं जे काही हेल्थ इश्यू असेल ते हे पूर्ण एलिमिनेट करतील. तर आपला असा ट्रस्ट असणं आपल्या केअर गिव्हर्सवर, हे सुद्धा एक इमोशनल स्टॅबिलिटीचं एक्झाम्पल येऊ शकतं. तर झालं बघा इमोशनल स्टॅबिलिटी. नेक्स्ट आहे थर्ड, फायनान्शियल सिक्युरिटी. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता फायनान्शियल सिक्युरिटी. याच्यामध्ये काय? आपल्याला आर्थिक सुरक्षितता पाहिजे. ठीक आहे, आपलं उत्पन्न, आपल्याला आपला खर्च कसा भागेल, आपला पैसे कुठून येतील, ह्याची सिक्युरिटी असणं म्हणजे काय? फायनान्शियल सिक्युरिटी. यामध्ये काय म्हणते? नीड फॉर स्टेबल इन्कम अँड प्रेडिक्टेबल फायनान्शियल सपोर्ट. ठीक आहे, आपल्याला स्टेबल इन्कम पाहिजे. सगळेजण आता गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे असं काय म्हणतात? कारण तिथं फिक्स असते, तुमची महिन्याला पगार येणार म्हणजे येणार. तिथं आपल्याला सिक्युरिटी असते, आपल्याला स्टॅबिलिटी असते तिथं. ठीक आहे, आपलं जॉब सिक्युरिटी पाहिजे, आपला सेव्हिंग्स पाहिजे, आपला इन्शुरन्स काढला पाहिजे, आपल्याला गव्हर्नमेंट सेफ्टी नेट्स असल्या पाहिजेत. बरोबर आहे? आता जॉब सिक्युरिटी म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीमध्ये बघा की तुम्हाला एक काहीतरी दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट ठरलेला असतो की तुम्हाला नोकरीवरून कधीही आपण काढू शकतो, त्याला आपण काही करू शकत नाही. बरोबर आहे? कारण ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं, तिथे जॉबची आपल्याला सिक्युरिटी नसते. परंतु तेच बघा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जर लागले तिथे आपल्याला जॉब सिक्युरिटी असते. बरोबर आहे? नेक्स्ट आपलं सेव्हिंग्स, जे तुम्ही PF म्हणता किंवा इमर्जन्सी फंड असते, फ्युचर प्लॅन्ससाठी बचत करून ठेवायचे असतात, त्याला म्हणतात सेव्हिंग्स, ते पण असलं पाहिजे. नेक्स्ट आहे इन्शुरन्स, म्हणजेच आपले विमा संरक्षण, हेल्थ इन्शुरन्स असो किंवा लाईफ इन्शुरन्स असो, या कोणत्याही इमर्जन्सी कंडिशनला लागणारा फंड असो, ते आपल्या इन्शुरन्समध्ये येतं, ते पण आपल्याला पाहिजे ॲज अ सिक्युरिटी. नेक्स्ट गव्हर्नमेंट सेफ्टी नेट्स म्हणजे काय? सरकारकडून आपल्याला संरक्षण भेटलं पाहिजे. आपल्याला गरज पडल्यास
सरकारी योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. जसं की आपलं PMJ असो, सध्या चालू असलेलं ESIC असो किंवा पेन्शन असो, तर ह्या गोष्टीत आपल्याला लाभ घेता आला पाहिजे. हे सुद्धा आपल्याला वाटत असते. म्हणजेच काय, ही आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, ही आपल्याला सेफ्टी पाहिजे. यालाच म्हणतात फायनान्शियल सिक्युरिटी. ठीक. नेक्स्ट बघा आता हेल्थ सिक्युरिटी. आपली हेल्थ खराब नाही व्हायला पाहिजे. आपल्याला हेल्थवर काय काय इन्व्हेस्टमेंट करता येईल, हे म्हणजे काय हेल्थ सिक्युरिटी. याच्यामध्ये काय काय बघूया. तर बघा, हेल्थ सिक्युरिटी म्हणजे काय, प्रोटेक्शन फ्रॉम इलनेस अँड ॲक्सेस टू हेल्थ केअर. इल म्हणजे काय, आजारी पडू नये म्हणून काय करणं, प्रोटेक्शन करणं. आणि आजारी समजा पडलोच आपण, तर आपल्याला इझिली ॲक्सेसेबल हेल्थ केअर प्रोव्हाइड होणं. याच्यामध्ये काय काय येतं मग, हेल्थ चेकअप्स. ठीक आहे, हे काय झालं, प्रिव्हेन्शन झालं, बरोबर आहे. आजार होऊ नये म्हणून आपण हेल्थ चेकअप्स करत असतो. तर हे इन्क्लूड असणं म्हणजेच काय, आपल्याला हेल्थ सिक्युरिटी भेटणं. वॅक्सिनेशन, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, बरोबर आहे. सेफ वर्क प्लेस, जिथं आपण वर्क करतो सेफ असलं पाहिजे. परत अवेलेबिलिटी ऑफ ट्रीटमेंट, गरज पडल्यास आपल्याला ट्रीटमेंटची अवेलेबिलिटी पाहिजे. हे झालं हेल्थ सिक्युरिटी. आता नेक्स्ट बघा, काय काय बघितलं आपण आतापर्यंत. फिजिओलॉजिकल नीड्स पाहिल्या, सेफ्टी नीड्स पाहिल्या आपण. आता फर्स्ट बघितलं, सेकंड बघितलं, आता बघूया आपण थर्ड. त्याला म्हणतो आपण लव अँड बिलॉंगिंग नीड्स किंवा बिलॉंगिंगनेस. ते बघूया आपण आता थर्ड लेवल. जेव्हा आपलं फिजिओलॉजिकल नीड्स कंप्लीट होईल, जेव्हा आपली सेफ्टी आणि सिक्युरिटी नीड्स कंप्लीट होईल, तेव्हाच आपण लव अँड बिलॉंगिंग नीडकडं वळत असतो. याच्यामध्ये बघूया, लव अँड बिलॉंगिंगनेस नीड्स रेफर टू अ पर्सन्स नीड फॉर इंटरपर्सनल रिलेशनशिप, अफेक्शन, ॲक्सेप्टन्स, फ्रेंडशिप अँड अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू अ ग्रुप. म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं कोणतरी आपलं ऐकणार असावं, कोणतरी आपलं सांगणार असावं, कोणतरी आपल्याला IPR म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप मेंटेन करता येईल असं असावं. म्हणजे काय, याला म्हणतात लव अँड बिलॉंगिंगनेस नीड्स. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघूया आपण. तर कंपोनंट्स ऑफ लव अँड बिलॉंगिंगनेस नीड्स, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे फॅमिली रिलेशनशिप्स. आपल्याला चांगली फॅमिली पाहिजे या स्टेजला. ठीक आहे. तर बघूया आपण की लव फ्रॉम पॅरेंट्स, चिल्ड्रन, स्पाऊस. आपल्या पॅरेंट्सकडून, आपल्या चिल्ड्रन्सकडून, आपल्या स्पाऊसकडून आपल्याला लव मिळायला पाहिजे, आपली अशी इच्छा असते. फॅमिली बॉन्डिंग चांगली असलं पाहिजे, हे सुद्धा आपली इच्छा असते. नेक्स्ट, इमोशनल सपोर्ट आपल्याला भेटला पाहिजे. ठीक, काही जरी गोष्टी असल्या तरी आपल्याला वाटते आपली फॅमिली आहे आपल्या पाठीमागे, तर असाच इमोशनल सपोर्ट सुद्धा आपल्याला भेटला पाहिजे विथ द हेल्प ऑफ आपली लव अँड बिलॉंगिंगनेस. आपली फॅमिली, आपले पॅरेंट्स असो, आपले चिल्ड्रन्स, याच्यापासून. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे फ्रेंडशिप सुद्धा आपल्याला पाहिजे. फ्रेंडशिपमध्ये फर्स्ट येते बघा कंपॅनियनशिप. कंपॅनियनशिपचा मिनिंग असतो बघा, सहवास असणं, आपल्या सोबत असणं, आपल्या साथ असणं, म्हणजेच काय कंपॅनियनशिप. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्युच्युअल ट्रस्ट असणं गरजेचं आहे. परत शेअरिंग एक्सपिरियन्सेस. तर काय फ्रेंडशिपमध्ये आपण काय करतो, आपल्या त्यांचा सहवास असतो, आपल्याला साथ असते त्याची, आपल्या एकमेकांवर ट्रस्ट असतो, आपण आपले एक्सपिरियन्स शेअर करत असतो, बरोबर आहे. तर ह्याच गोष्टी फ्रेंडशिपमध्ये. नेक्स्ट बघा आहे सोशल बिलॉंगिंग, बीइंग पार्ट ऑफ ग्रुप्स, कम्युनिटी, वर्कप्लेस, स्कूल.
feeling accepted in society, being part of groups, community, workplace, schools, feeling accepted in society, and ग्रुप ॲक्टिव्हिटीज म्हणजेच कोणत्याही सामाजिक गोष्टीमध्ये, कोणत्या सोशल गोष्टीमध्ये आपलं पार्टिसिपेशन असणं. ठीक आहे, कोणत्याही ग्रुपचं तर आपला पार्ट व्हावं वाटणं, हे असते सोशल बिलॉंगिंगनेस. कोणतीही ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटी चालली तर आपल्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घेणं, आपल्याला पार्टिसिपेशन करण्याची इच्छा असणं, त्यामध्ये काम करायची इच्छा असणं म्हणजे काय, सोशल बिलॉंगिंग. हे सुद्धा आपल्याला वाटत असते आपल्या थर्ड लेवलमध्ये. नेक्स्ट बघा, इंटिमसी अँड अफेक्शन्स म्हणजे काय. तर इंटिमसी अँड अफेक्शन म्हणजे काय, तर अतिशय जवळील व्यक्ती, आपल्या जिव्हाळ्याची व्यक्ती, जिव्हाळ्याचे नाते, एकमेकावर पूर्ण विश्वासाने ज्या भावना शेअर करतात, तर असे लोक म्हणजे काय, आपलं इंटिमसी, आपलं अफेक्शन्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येते, तर क्लोज इमोशनल रिलेशनशिप्स यामध्ये येतात केअरिंग अँड बिंग केअर्ड फॉर, रोमॅन्टिक रिलेशनशिप, ते आपल्याला केअर करावी वाटते आणि आपली केअर कोणतरी केली पाहिजे, अशी ही याच्यामध्ये एक भावना व्यक्त होत असते. ठीक आहे, तर हे आहे बघा लव अँड बिलॉंगिंगनेस, आपलं थर्ड लेवल ऑफ हायरचे. आपण फोर्थ लेवलकडं वळूया, आता ते म्हणजे सेल्फ इस्टीम नीड्स. आता सेल्फ इस्टीम म्हणजे काय, बघा सेल्फ इस्टीम नीड्स. सेल्फ नीड्स आर द ह्युमन नीड्स फॉर सेल्फ रिस्पेक्ट, रेकॉग्निशन, अचिव्हमेंट, कॉन्फिडन्स अँड द फिलिंग ऑफ बिंग व्हॅल्यू बाय वन सेल्फ अँड अदर्स. आपल्याला असं वाटते की आपल्याला रिस्पेक्ट भेटावे समाजामध्ये, आपलं नाव असावं, आपलं रेकॉग्निशन म्हणजे काय, आपलं नाव असावं, अचिव्हमेंट, आपण काहीतरी अचीव करावं, आपला आत्मविश्वास असावा, आपल्याला लोकांना व्हॅल्यू द्यावं, आपल्याला समाजात व्हॅल्यू भेटावी, आपण ही व्हॅल्यू करावी आणि दुसऱ्यांनाही आपली व्हॅल्यू करावी, असं वाटणं म्हणजेच काय, सेल्फ इस्टीम यालाच म्हणतात, सेल्फ इस्टीम नीड्स. आता नेक्स्ट बघूया आपण, देर आर मेनली 2 टाईप्स ऑफ सेल्फ इस्टीम. तर फर्स्ट आहे बघा हाय सेल्फ इस्टीम आणि लो सेल्फ इस्टीम. तर एकेकाने बघूया आपण काय नेमकं. तर हाय सेल्फ इस्टीम म्हणजे काय, यू फील गुड अबाउट युअर सेल्फ, आपण जे काय आहोत, जसे काय आहोत ते आपण सॅटिस्फाईड असणं, हे म्हणजे काय, हाय सेल्फ इस्टीम. यू बिलीव्ह आय कॅन डू इट अँड यू फील कॉन्फिडंट, की आपला स्वतःवर आपला विश्वास असणं. ठीक आहे, आपली एखादी चूक जरी झाली तरी आपण पुन्हा प्रयत्न करून ती चूक न करणं, ती चूक पुन्हा दुरुस्त करणं आणि आपण चांगला परफॉर्म करणं नेक्स्ट टाइम, ही असते आपली हाय सेल्फ इस्टीम. बरोबर आहे. एखादं आपलं चांगलं काम केलं, स्वतःवर अभिमान वाटणं, हे असते हाय सेल्फ इस्टीम. ठीक आहे, एखादं आपण समजा स्पीच द्यायला गेलो, काय आपलं आठवलं नाही तर आपण तिथं हार न मानणं, आपण डबल पुन्हा ट्राय करून, डबल आपण प्रॅक्टिस करून पुढच्या वेळेस कशा पद्धतीनं आणखी चांगल्या प्रकारे देता येईल असा विचार करणं म्हणजे काय, हाय सेल्फ इस्टीम. ठीक आहे, त्याच्यात आपला अपोजिट आहे लो सेल्फ इस्टीम. लो मध्ये काय ते बघूया, यू फील बॅड अबाउट युअर सेल्फ. एखादी चुकीची गोष्ट केली तर असं नाही म्हणणं की पुढच्या वेळेस मी ही चूक सुधरल, आणखीन चांगला परफॉर्म करेल, तर माझ्याच्यानं काही होणारच नाही, मी हे करू शकत नाही, माझ्यासाठी बनलेलंच नाही, तर असा विचार करणं, आपल्या स्वतःविषयी बॅड विचार करणं, हे असते लो सेल्फ इस्टीम. यू थिंक आय एम नॉट गुड इनफ. ठीक आहे, आपण स्वतःला असं वाटणं की मी हे करू शकत नाही, मी हे कसंच करू शकत नाही, मी किती प्रयत्न जरी केला तरी हे करू शकत नाही, असं
थिंक करणं म्हणजे काय असतं, लो सेल्फ इस्टीम अँड यू लॅक कॉन्फिडन्स, आणि आत्मविश्वासाचा अभाव असणं, हे म्हणजे काय, लो सेल्फ इस्टीम. ठीक आहे. तर हाय सेल्फ इस्टीम म्हणजे काय, आत्मविश्वास भरपूर असणं, पुढच्या वेळेस चांगलं परफॉर्म करेल चुकून सुद्धा, अशी भावना असणं म्हणजे काय, हाय सेल्फ इस्टीम असणं. आणि स्वतःवर आत्मविश्वासच नसणं, ठीक आहे, सेल्फ डाऊट घेणं, हे असते लो सेल्फ इस्टीम. आता आपण लास्ट लेवल बघूया, ते म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. ठीक आहे. सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे काय, तर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन मीन्स बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. स्वतःमध्ये जे पोटेन्शियल आहे ते ओळखणं. ठीक आहे. आपल्या पोटेन्शियल साध्य करण्यामध्ये जेवढ्या काही आपल्या अडचणी येतील, सगळ्या अडचणींना घाबरून न जाता शांतपणे विचार करणं, त्या अडचणींवर मात करणं, आणि आपलं जे गोल आहे, आपलं जे पोटेन्शियल आहे ते साध्य करणं म्हणजे काय, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. तो इट इज द नीड टू यूज युअर टॅलेंट फुल्ली, ग्रो अँड अचीव युअर हायेस्ट पोटेन्शियल. ठीक आहे. आपलं टॅलेंट यूज करणं आणि हायेस्ट पोटेन्शियलला पोहोचणं, हायेस्ट पोटेन्शियल अचीव करणं म्हणजे काय, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. जसे की बघा आपले APJ अब्दुल कलाम सर आहे, त्यांनी काय केलं, त्यांच्या क्षमतेचा त्यांनी सर्वोच्च वापर केला. मिसाईल्स बनवले. गरीब कुटुंबातून जन्म घेऊन सुद्धा आज ते आपल्याला मिसाईल मॅन या नावाने त्याला आपण पूर्ण जगामध्ये एक नाव झालेलं आहे, बरोबर आहे. त्यांच्यामधलं जे पोटेन्शियल होतं त्यांनी त्याचा यूज करून त्यांचं गोल साध्य केले, हे असते सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. ठीक आहे. जसे की आपली मदर तेरेसा सुद्धा असो नर्सिंगमध्ये, ते गरिबासाठी तिनं स्वतःचं आयुष्य सगळं समर्पित केलं आणि जगाला निस्वार्थ सेवा कशी असते, कशी ही कन्सेप्ट तिनं पूर्ण जगाला दिली, बरोबर आहे. हे असते सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. आपल्यातलं पोटेन्शियल ओळखणं, आपल्यातलं टॅलेंट ओळखणं आणि त्याचं हायेस्ट लेवलला पोहोचणं, फुल पोटेन्शियलनं हायेस्ट पोटेन्शियलला पोहोचणं, फुल ग्रो होणं, हे असते बघा सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. सो इट इज द लास्ट लेवल ऑफ मास्लो हायरची नीड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कळवा, मी नक्की त्यावर प्रयत्न करू.